व्हेरी नाईस सर. हा सर सर. किती दिवस झाला आपण वर्कआउट कॉल जॉईन केलाय सर? सर मी 10 ऑगस्टला जॉईन केले, म्हणजे टोटल 5 महिने झाले सर आता. टोटल 5 महिने झालेत आपण हा वर्कआउट कॉल जॉईन केलेला आहे. खूपच जबरदस्त एनर्जी होती, जबरदस्त वर्कआउट होता सर. सर ह्या रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन करण्याचं कारण काय होतं? कशी ओळख झाली फिटनेस फॅमिलीची? सर माझं वाढलेलं वजन त्यामुळे सर माझं वाढलेलं वजन यामुळे मी रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन झालोय. माझे कोच राजाराम माने सर हे माझे मामाच आहेत. ते मग इकडे गावी आलेले होते. त्यांना बघून मी रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली. ओके ओके, म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच्या कोचचा रिझल्ट बघितला आणि मग रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली. येस अ, सर, येस सर. ज्यावेळेस कोचना तुम्ही पाहिलं त्यांच्यातलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, त्यावेळेस तुमची रिॲक्शन काय होती? काय वाटलं तुम्हाला? सर मी रात्री याच्या अगोदर त्यांना मी बघितलेलं होतं. त्यांचं पोट वगैरे असं सुटलेलं होतं आणि अचानक परत मी त्यांना इकडे गावी आल्यावर बघितलं, तर एकदम असं वेगळंच वाटलं, की हे मामाच आहेत का काय? ओळखलंच नाही सुरुवातीला मी. एवढं त्यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं होतं. आणि मग ते बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं आणि आपण रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली. व्हेरी गुड. येस सर, येस सर. मग सर सुरुवातीच्या काळातला अनुभव काय होता? सुरुवातीला मला त्यांनी पहिले लिंक पाठवली. मी त्यावेळी 2-3 दिवस Recording in progress. बघितलं वर्कआउट वगैरे. तर आपल्याला जमतोय असं वाटलं. मग मी त्यांना लगेच सांगितलं, की मला या फॅमिलीशी जॉईन व्हायचंय आणि मी लगेच जॉईन झालो सर. त्यामुळे सुरुवातीला मग तुम्हाला इतका वेळ वर्कआउट होत नसेल, त्यावेळेस काय मानसिकता होती तुमची? कसं वाटत होतं? पुढं कसं करणार वगैरे असं? हा, सुरुवातीला मी वर्कआउट करायला चालू केलं. सुरुवातीला अंग वगैरे दुखायला चालू होत होतं 2-3 दिवस. परत मी सरांना विचारलं, की ते वर्कआउट केल्यानंतर काय घेतात, त्यांचा अनुभव वगैरे ऐकले मी सर्वांचे. आणि त्यानंतर मी विचारलं, की ते काय घेतात सर्व लोक. मग त्यांनी सांगितलं, की आपण व्यायाम करून जे आपला विकनेसपणा येतो त्यासाठी एनर्जी ड्रिंक अप्रेश व हा दोन्ही जगातील एक नंबर सकस संतुलित आहार. मग मी त्यांना लगेच सांगितलं, की माझी पण ऑर्डर टाकायची सर. येस सर. आता बघा, बरेच पार्टिसिपेंट असतील आपल्या कॉलवरती, ते फक्त वर्कआउट करतायत. म्हणजे त्याला मराठी भाषेत भरगड्यात आणून घेणे असं म्हणतात. वर्कआउट फक्त वर्कआउट करत असला तर एक्झर्शन जास्त होतं, रिझल्ट खूप चांगला येणार नाहीये. तर तुम्हाला काय वाटतंय सर, ह्या सकस संतुलित आहाराचा रोल काय आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये? सर आपण हा वर्कआउट करतो तो फक्त 20% काम करतो. बाकीचं राहिलेलं 80% काम आहे हा सकस संतुलित आहार करतो का, तर यामध्ये 118 प्रकारचे न्यूट्रिशन वगैरे शरीराला पोषक जे आहेत ते सर्व यामध्ये मिळते सर. येस सर. तर आपली त्यामुळं हा बोला, तुमची सुरुवात त्यामुळे हा सर पाहिजे असं. म्हणजे सकस संतुलित आहाराशिवाय काही अचीव करणं फार अवघड आहे. सर तुम्ही जॉईन झाला त्यावेळेस वजन किती होतं आपलं? हो सर, हो. तुम्ही ज्यावेळेस रॉयल सर फिटनेस फॅमिली माझं जॉईन, सुरुवातीला वजन 102 kg होतं सर. 102 kg वजन होतं तुमचं? सर 102 kg होतं. येस येस, आपण सगळे हा स्क्रीनवर सर. पाहत आहात सरांचं पूर्वीचं बॉडी फिजिक्स काय होतं. बेली फॅट जास्त होतं चेहऱ्यावरती, मानेवरती जबरदस्त फॅट आहे. किती किलो वजन होतं सर म्हटलं तुम्ही? 102 kg सर. 102 kg. आणि आता किती वजन आहे सर आपलं? सर आता मी आयडियल वेटला आहे, 75 kg आहे सर. येस, व्हेरी गुड सर. अमेझिंग असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे. बिफोर मध्ये दिसणारे सर 104 किलो वजनाचे असते आणि आता आपण सरांना लाईव्ह बघितलंय सगळ्यांनी. अमेझिंग असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे सर. इतकं जबरदस्त सक्सेस मिळण्यासाठी आपण काय केलं सर? तर मी आतापर्यंत 2 मॅरेथॉन केले. पहिल्या मॅरेथॉन म्हणजे 5 किलो वजन कमी केलं आणि एक मागल्या आठवड्यात एक मॅरेथॉन केली, त्यामध्ये 6 किलो 400 ग्रॅम वजन कमी केलं सर. टोटल 11 किलो 400 ग्रॅम मी मॅरेथॉन मध्ये वजन कमी केलं सर. यस, व्हेरी गुड सर. मॅरेथॉन मध्ये किती वजन कमी केलं सर? परत एकदा रिपीट करा. 11 किलो 400 ग्रॅम सर. 10 दिवसांमध्ये किती वजन कमी केलं सर? 6 किलो 400 ग्रॅम केलं सर आत्ताच्या मॅरेथॉन मध्ये.
10 दिवसांमध्ये 6 किलो 400 ग्रॅम वजन, हा अविश्वसनीय असं ट्रान्सफॉर्मेशन आहे. ऑर्डिनरी पर्सनला जर कोणाला सांगितलं की 10 दिवसात 6 किलो 300 ग्रॅम वजन कमी केलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही. परंतु आता कॉलवरती जवळजवळ 350 पार्टिसिपंट आहेत आणि आपण सगळ्यांनी लाईव्ह बघत आहोत की सरांचं 6 किलो 300 ग्रॅम वजन कमी केले. म्हणजे ऑन एन ऍव्हरेज पर डे जरी कॅल्क्युलेट केलं तर 1 किलोपेक्षा जास्त वजन प्रतिदिन त्यांचं कमी झालंय. सर अभिनंदन. सर मग हा वेट लॉस थँक्यू. मॅरेथॉनचा रोल काय असं तुम्हाला वाटतंय? सर वेट लॉस मॅरेथॉन म्हणजे कसं असतंय, जे आपण कोचचं मार्गदर्शन पूर्ण मिळतंय. काय खायचं काय नाही, 2 टाइम शेक असतो, 1 टाइम जेवण म्हणजे वन 2 टाइम तणकावर 1 टाइम मणका असं असतं. मग त्यामध्ये कसं 1 टाइम जेवण 2 टाइम शेक असतो. आपल्या ज्या शरीराला जे पोषक घटक आहेत ते सर्व मिळतात सर. येस येस सर. खूप जबरदस्त आहे आणि वेट लॉस मॅरेथॉनचा रोल खूप महत्वाचा आहे. म्हणजे ज्या पार्टिसिपंटचे वजन स्टक व्हायला लागेल असं वाटत असेल त्यांनी वेट लॉस मॅरेथॉन स्पर्धा जॉईन करायची. आता परत अनाऊन्स होईल वेट लॉस मॅरेथॉन स्पर्धा 10 दिवसांसाठी. खूप छान सर. सर मग तुम्ही एकटंच वर्कआउट करताय की आता आम्ही पाहिलं आपली मुलंही वर्कआउट करतायत, म्हणजे इतकं छान वाटतंय ना की रॉयल हो फिटनेस सर. फॅमिली सुरू करण्याचा हाच उद्देश होता सर. हो सर. हो सर. फॅमिली पूर्ण आम्ही वर्कआउट करतो पूर्ण सर. येस येस सर. मॅडम पण वर्कआउट करतात का? हो सर. हो सर. मॅडम पण करतात. येस, त्यांचं काय वजन कमी झालंय सर? हो सर. त्यांचं 14 किलो वजन कमी केलंय मॅडमचं. वेरी गुड. देखो हमें हमें यहाँ अकेले ही फिट नहीं होना है, पूरे फॅमिली के साथ फिट होना है. आणि सर हा खूप चांगला आदर्श देतोय आपण आपल्या पुढच्या पिढीला. प्रत्येक पार्टिसिपेंटची मुलं अजून झोपेत असतील रिलॅक्स मध्ये, पण आपली दोन्ही मुलं सर 5:30 वाजता उठून वर्कआउट करतायत. हो सर. व्हेरी गुड सर. सर मग मुलांना काही जबरदस्तीने वर्कआउट करायला होता का तुम्ही सकाळी उठून? नाही नाही सर. ते आपला पण उठतात, टाइम झाला की उठतात ते. येस, व्हेरी गुड सर. ठीक आहे सर. मग आपलं आहाराचं शेड्यूल कसं होतं, कसं असतं, म्हणजे काय केलं तुम्ही एवढं वजन कमी करण्यासाठी? सर मी कसं केलं, सकाळचं 20% वर्कआउट, परत त्या वर्कआउट झाल्यानंतर शेक घेतला. परत सकाळी 9 ते 10 दरम्यान सलाद असतं. सलाद नंतर 1 ते 1:30 दरम्यान जेवण. परत संध्याकाळचं 7 ते 8 मध्ये शेक. व्हेरी गुड सर. सर आता जे नवीन पार्टिसिपंट आहेत, जे 1-2 दिवस झाले जॉईन केले असतील, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? सर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण पूर्णपणे मनाने वर्कआउट 20% घेऊन आणि सकस संतुलित आहार जो आहे हा आपला मागवायचा आहे. तर त्यामुळे फक्त वर्कआउट करून आपल्याला एनर्जी, आपले मसल लॉस होत असतात, ते भरून काढण्याचं काम हा आहार करतो सर. त्यांनी ग्रेट कोचचं मार्गदर्शन घेऊन आपलं सकस संतुलित आहार मागवून घ्यायचा आहे सर. येस येस येस. खूप छान सर. खूप मोलाचा संदेश दिलाय आपण. सकस संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि कोचचा गायडन्स हा सक्सेस होण्यासाठी खूप गरजेचा असतो सर. हो सर. आज आपण खूप छान असा वर्कआउट केलेला आहे, सगळ्यांना गाईड केलेला आहे आणि तो वर्कआउट सगळ्यांनी एन्जॉय केलाय. आपण या ठिकाणी आणि एक आदर्श ठेवलेला आहे सर. 6 किलो 300 ग्रॅम वजन कमी करून वेट लॉस मॅरेथॉन मध्ये. कदाचित आज आपला अनुभव हा इतरांना आपण मार्गदर्शक ठरणार आहे. तर आपण जो वर्कआउट केला सर सकाळी एनर्जेटिक, त्यासाठी आपले मनापासून आभार.